अध्याय 3 श्री गणेशाय नमः. पूर्वाध्यायी वृत्तांत विशेष. मलमासासहित रमेश गोलोकी जाऊनी पुरुषोत्तम मास वंदुनी तेथे बैसला. श्रीकृष्ण म्हणे युधिष्ठिरासी, राया एके पुढील कथेसी. मग तो पुरुषोत्तम मलमासासी पाहुनी विष्णूसी प्रश्नित म्हणे, विष्णू हा आणिला कोण? काय ह्याचे नामाभिधान? हा रडतो काय म्हणून? कोणते दुःख ययासी? अरे हा माझ्या गोलोकात कोणाही दुःख नव्हे प्राप्त. येथे वसती ते सतत परमानंदी निमग्न. स्वप्ना माझीही या ठाई दुवार्ता ऐकू येत नाही. मग प्रत्यक्ष दुःखी तो पाही कोठोनिया असणार. ऐसे असता हा सांप्रत माझे पुढे थरथर कापत नेत्री दुःखागृ गाळीत काकी उभा राहिला. हे कोण रमारमण पुरुषोत्तम मासी बोले वचन म्हणे, देवा हा अधिक मास दिन दुःखी निमग्न झाला असे. यास्तव हा आणला येथे तरी निरसी सर्व दुःखाते. याचे मुख्य दुःख काय ते सांगतो ऐके समग्र. कला काष्टा घडी दिन पक्ष मास ऋतू अयन वर्ष औषधी द्रुम ग्राम अशेष गिरी कूप नदी इत्यादी जे त्या सर्वांचेही स्वामी असत. म्हणून जगी ते पूजिले जात. तेने गर्वे ते सतत यासी निंदित ऐसे की हा अधिक मास अतिहीन. सकळ विश्वा माझी मळीन यात नाही रवी संक्रमण. म्हणून निंद्य सर्मासी यासी कोणीही स्वामी नाही. हा अयोग्य शुभ कर्माविषयी स्नान दान जप यात्रादिकही यात काही करू नये. विगंत धवा नारी अनाथ तियेसी न घेत शुभ कार्यात. अशुभ म्हणून व्यवहारात मुख न पाहती तियेचे तेवीच आहे याची स्थिती. हा मलमास निषिद्ध अति ऐसे गर्वे बोलती आणि निर्भत्सी ती सर्व काळ. ते दुःखाग्नीने त्रासला म्हणून मराया उद्युक्त झाला. तो अन्यजनी कथिले याला शरण जावे विष्णूसी. तेव्हा हा वैकुंठ धावत शरण आला मजप्रत. वारंवार कापत रडत दुःख समस्त सांगितले. तेने दया आली झणी परी हे दुःख तुझ वाचोनी. कदा न मिळतिवटे कोणाचेही हे मनी जाणत आहे. आणि मी तुझा आश्रित म्हणून निराश्रितासी हाती धरून. तव चरणी आणिला शरण करी रक्षण दयाळा. तू पर दुःखा सहनशील अनाथनाथ दीनदयाळ. ऐसे बोलती वेद सकळ तेची सफल करी आता. तव चरणी शरण येई तयासी दुःख कदा न होई. ऐसे विद्वान बोलती तेही मिथ्या काही करू नको. आणि मज साठीही भगवंता याचे दुःख निरसी आता. अन्य काज टाकून सर्वता यासी घेऊन आलो असे. माझे येणे सफळ कर ह्या दीनासी रक्षिसत्वर. समर्थाप्रत वारंवार प्रार्थना फार करू नये. ऐसे बोलती प्राज्ञ समस्त यास्तव आता राहतो स्वस्त. ऐसे प्रार्थुनी रमाकांत जोडून स्वस्थ ठाकला. तैतो भगवान परिपूर्णतम किशोर मूर्ती पुरुषोत्तम विष्णू समने गात्वा उत्तम अजिकर्म केलेसे. मलमासासी हाती धरुनी जो तू आलासी या स्थानी. येणे तुझी सर्व त्रिभुवनी उत्तम कीर्ती होईल. अरे तू माझा प्राणाची भला. तू आज याचा स्वीकार केला तो म्याची स्वये स्वीकारिला यात संशय नाहीच. तरी आता ह्या मलमासास सर्वोपरी करतो विशेष. जैसा मी साक्षात परात परेश तैसाची करीतो पाहे पा. कीर्ती दया शांती औदार्य पराक्रम बुद्धी तुष्टी धैर्य ज्ञान वैराग्य कांती ऐश्वर्य इत्यादी नाना मद्रून जे. तै मी जैसा पुरुषोत्तम लोकप्रख्यात आहे उत्तम. तैसाची हाही प्रसिद्ध परम मासोत्तम होईल. मज माझी जे गुण वसत ते सर्व यास दिलेले असत. आणि पुरुषोत्तम ऐसे वेदांत मन्नान्म विख्यात आहे जे. तेही तव संतोषाकरिता यासी म्या अर्पिले रमाकांता. आणि मीच ह्या मासाचा आता स्वामी सर्वता झालो असे. याच्या नामे विश्व संपूर्ण पवित्र होईल पैजान. हा मम सादृश्य पाऊन मासाधिप होईल. आणि हा सर्व विश्वा लागून सुपूज्य वंद्य ऐसा होऊनी सर्व
पूजक जनांचे तक्षणी दुःख दारिद्र्य हरिल चैत्राधिक मास ते समस्त केवळ सकामची आहेत. तयांच्या व्रते मोक्ष प्राप्त कदापि नव्हे कोणासी, परी ह्या मलमासासी आता निष्कामची करुणी तत्वता. सर्व लोकांस मोक्षदाता मत्तुल्य म्या केला असे सकाम किंवा निष्काम ऐसा. जो पूजिल ह्या अधिक मासा तो कर्माचे सहसा जाळूनी भस्म करील मृत्यू लोका माझे सतत. सौभाग्य भोगुनी यथेचित अंती गोलोकी मजप्रत येईल जाण निशे जयासाठी महापुरुष. निरंतर करती सायास ब्रह्मचर्य व्रत संन्यास बळे विशेष आचरती. एक करती पंचाग्नी साधन कित्येक राहती निरशन. एकासी फलपत्र भक्षण एक वायूच भक्षिती. एक करती धूम्रपान एक जिंकिती इंद्रिय गण. एक वर्जिती क्रोधा लागून एक साहती शीतातपा. एक शोषिती वर्षापदा. ऐसे उपाय करती सदा तरी ते माझ्या परमपदा. कदापि नाही पावत सर्व साधना हुनी अधिक. श्रेष्ठ असे हा मास एक सर्व कामार्थ सिद्धिदायक. या परी तुझे नसे काही तरी सकळी अनन्य भावे. ह्या पुरुषोत्तम मासी भजावे स्नानदान जपादी आघवे. सत्कर्म करावे ह्या माझी सुभूमीसी पेरिता धान्य. जैसे कोटिशहा वाढे जाण तैसे ह्या मासीचे पुण्य कोटी गुणे होईल. चातुर्मास्यादी यज्ञकर्मांनी कित्येक जाती स्वर्गभूनी. परी तेथील भोग भोगुनी पुन्हा भूतळी येतात. म्हणजे यज्ञाधिकांचे पुण्य नाशवंत आहे म्हणून स्वर्गभोग संपता तक्षण पुनच्च भूतळी येती ते. तैसा प्रकार नाही येथे हे अविनाशी असे निरुते. यज्ञ हा विधी पुरुषोत्तम माते वर्मादरे सेवील जो. तो स्वकुळासह उद्धरून मज प्रतीच येईल जाण. नाना भोग भोगित पूर्ण अखंड येतेची राहील. जो का येथे एकदा आला तो पुन्हा न जाय मृत्यूलोकाला. अधिव्याधादी दुःखे तयाला कदापि नाही स्पर्शत. येथे जाऊनी मागे न फिरत तेची भगवत धाम निश्चित. ऐसे बोलती वेद सतत कैसे असत होईल ते. असो आता ह्या अधिक मासाचा मीच अधिपती झालो साचा. आणि चैत्रादी सर्व मासांचा राजा यास केला असे. माझे नाम पुरुषोत्तम तेही यास दिदले उत्तम. ऐसा माझ्या परीचा अनुपम केला असे साचार. तस्मात ह्याचे भक्तांविषयी मीच चिंता वाहतो सदाही. तयांच्या सर्व कलकाम नाही मीच पुरवल्या पाहिजेत. मदभक्ताचा अपराध केला तरी कदाचित साही न वहिला. परी ह्याचे भक्ताचा मजला कदापि न साहवेल. माझे पूजनाहून निरुते भक्त पूजन मज आवडते. पुत्रापेक्षे पुत्रावरते प्रेम असते अत्यंत. मद्भक्त कामना कराया पूर्ण कदाचित वेळ लावीन. परी पुरुषोत्तम भक्तांचे तक्षण मनोरथ पूर्ण करीन मी. जे महामूर्ख मानव देही पुरुषोत्तम मासा ठाई. स्नान दान जपादी काही सत्कर्मे नाही करणार. ते महादुष्ट दुर्भाग्यी आणि महाभाग्योपजीवी होऊनी अधिव्याधादी दुःखा लागुनी रात्रंदिनी भोगितील. स्वप्ना माझी ही तयास कदा न मिळेल सुखलेश. शुश शृंगापरी विशेष अलक्ष होईल सर्वदा. हा अधिक मास मम प्रियकर ह्याचा करीतीत तिरस्कार. तयासी नाना यातना घोर होतील जाणे निर्धारे. जे का प्रति तृतीय वर्षी पावोनी अधिक मासासी नाचरतील धर्मकर्मासी किंवा मनासी नाणीतील. ते देहांतवरी प्रपंचात महादुःखे भोगतील सतत. आणि शेवटी कुंभीपाकात पडोनिया पचतील पे. हा माझा पुरुषोत्तम मास पुण्यतम श्रीमान विशेष. जयांची अज्ञाने शून्य अशेष. जायतयास सुख कैचे पुरुषोत्तम मासासी जाय योषिता. सौभाग्यादी सुखांकरिता स्नानदानादी कर्मे तत्वता भक्तिभावे करतील. तया सौभाग्य पुत्र संतान इत्यादी सर्व मी देईन. आणि ज्या कोणी सत्कर्मेविण मनमास शून्य दवडतील ते असी मी मासाभिधान प्रतिकूल होईन खचित.
पती पुत्र पौत्र बंधू वित्त इत्यादी समस्त निर्दाळीन तस्मात ह्या अधिक मासा ठाई सर्वात्व भावे सर्वाही स्नान पूजा जपादी काही सत्कर्मे सदाही करावीत आणि यत्किंचित शक्त्यनुसार अवश्य दान द्यावे साचार जेणे मी साक्षात परमेश्वर तया प्रसन्न होईल जो कामज पुरुषोत्तमासी भावे पूजिल अधिक मासी तो भोगून या सर्व सुखांसी गोलोकवासी होईल आता विष्णू आजपासून माझी आज्ञे सकळ जन ह्या मम प्रिय मासाचे पूजन करतील जाण निशे हा सकळ मासात आता परमश्रेष्ठ केला तत्वता तरी ह्याविषयी रमाकांता काही चिंता करू नको आता तू यासी घेऊन सुखे जाई वैकुंठ भुवनी ऐशी एकुनी भगवतवाणी चक्रपाणी आनंदला आणि तयासी केला नमस्कार मग बैसोनी गरुडावर मलमासासह सत्वर स्वस्थाना चालला जाहला क्षणा माझी रमारमण वैकुंठी पोचला येऊन मलमासासी राहायास्थान स्वस्वनिध दिधले तैतो वैकुंठीची वस्ती पाहुनी हर्षला अति मग सर्व मासांचा निवृत्ती मुख्याधिपती होऊन या विष्णूसह वैकुंठ भुवनी रमू लागला रात्रंदिनी पूर्वील दुःख मुळी होनी देशदडी दाहले असो ऐसा तो मनमास पावला पुरुषोत्तम नामास सर्व मासा माझी विशेष स परमश्रेष्ठ झाला भगवंताचे कृपे करून सर्व पुण्याचे झाले निधान तरी लोक्या माझी सामर्थ्यवान तैसा अन्य नसे कोही तया माझी सत्कर्मे करीती तयांची सर्व दुःखे हरती आधी व्याधी जरा अपकीर्ती तया न शिवती कधीच जे महामूढ जन कोणी नादरती त्या मासा लागुनी पुरुषोत्तम मासी उद्देशुनी कर्म न करती काहीच तयावरी दुःखांचे पर्वत एका मागुनी एक पडत साक्षात भगवंताचे भाषित कैसे असत्य होईल श्रीकृष्ण म्हणे ना राजा ऐक तुम्हासी येतती दुःखे अनेक ह्याचे कारण आहे एक ते मी सकळ जाणतो तुम्ही वनी आल्यापासून पुरुषोत्तम मासा लागुनी स्नान दान पूजादी करुनी कधीच नाही सत्कारिले तुम्ही वना आल्यानंतर श्री भगवंताचा प्रियकर तो पुरुषोत्तम मास सुंदर द्वित्रिवार गेला येऊन या भीष्म द्रोणादिकांचे भय तेने विकळ तुमचे हृदय आणि तया लागी धनंजय इंद्रलोकासी गेला जो त्याचे वियोगे तुमचे मानस भावान होनी गेले विशेष तेने योगे तो पुरुषोत्तम मास नाही तुम्हास समजला तयासी तुम्ही काय करावे प्राप्त म्हणून स्वस्थ राहावे दैव असेल तैसेचा आघवे घडवणे येते सहजची अदृष्टीचे फळ संपूर्ण अवश्य भोगावे लागे दान सुख दुःख भय कल्याण दैवेची प्राप्त होत असे तरी तुम्ही अदृष्टा भरवसा ठेवून सदा स्वस्थ बैसा आणि तुझा प्रकार झाला कैसा तेही सांगतो एकीचे ऐसे कृष्णे धर्मरायासी कथिले असे प्रेम भरेसी तेची नारायण नारदासी स्वये कथिता झाला इति श्री अधिक मास महात्म्य सार बृहन्नारा दीय पद्माधार सज्जन श्रोते एकोत चतुर तृतीयाध्याय गोड इति तृतीयोध्याय प्रिय भक्तांनो पुरुषोत्तम महात्म्याचे एक अध्याय पारायण आपल्या व्यंकटेश ज्योतिष परिवारात रोजच्या रोज होत राहणार आहे. अधिक मासामध्ये हे पारायण करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. या पारायणामुळे घरातील नकारात्मकता कमी होते, मनाला शांती मिळते, पापांचा नाश होतो आणि भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते. अधिक मासात श्रद्धेने केलेले पारायण जीवनात सुख समाधान मानसिक शांतता आणि आध्यात्मिक प्रगती देणारे ठरते. त्यामुळे आपण सर्वांनी या भक्तिमय उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा. अशाच प्रकारचे आध्यात्मिक व्हिडिओ उपाय व्रत माहिती आणि धार्मिक मार्गदर्शन पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि हो तसेच तुम्हाला जर माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचे असेल
तर त्याची लिंक कमेंटमध्ये दिलेली आहे. त्या ग्रुपवर तुम्हाला दररोजचे राशी भविष्य, पंचांग, धार्मिक उपाय आणि माझ्या रोजच्या संस्कार वर्गाची लाईव्ह लिंक मिळेल. या संस्कार वर्गामध्ये मी रामरक्षा, भीमरूपी, गणपती स्तोत्र यासारखे अनेक स्तोत्रे पूर्णपणे मोफत शिकवत असते. त्यामुळे भक्ती आणि संस्कार यांचा लाभ घेण्यासाठी आजच माझ्या परिवारात सहभागी व्हा. श्रीकृष्ण कृपा सर्वांवर राहो. जय श्री हरी.